निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची ये जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांच्या चरण सानिध्याजवळ विश्वमौलीच्याच मुखातून प्रगट झालेल्या ज्ञानेश्वरी सारख्या अद्वितीय ग्रंथाचं चिंतन करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. विश्वमौली पहिल्या 2 ओवीतून परब्रह्माला नमस्कार करतात, वस्तू निर्देशरूप मंगल साधतात, सकलार्थ मती प्रकाश या शब्दातून आशीर्वादाची एक याचना आपल्या समोर प्रगट करतात. परब्रह्माच्या समोर अवधारी जो असा भाव प्रगट केल्यानंतर ज्ञानोबाराच्या परब्रह्माला गणेश असं म्हणतात. तो गणेश सगुण साकार स्वरूपाचा आहे, यात नवल नाही. ज्ञानोबारा या ठिकाणी ज्या गणेशाचं वर्णन करतात तो या जगतामध्ये संबंध असणारा वाङ्मयाच्या रूपाने प्रगट झालेला गणेश भगवान गणपती आहे. आणि मग वाङ्मयीन गणपती असल्यामुळे जगातलं सगळं असणारं वाङ्मय हे गणरायाच्या शरीराच्या ठिकाणी सगुण विग्रहाच्या ठिकाणी कसं प्रगट झालं याचाही चिंतनाचा विचार ज्ञानोबाराय करतात. संपूर्ण असणारा शब्द ब्रह्मवेद हे गणरायाचं संपूर्ण शरीर आहे. स्मृती नावाचं धर्मशास्त्र ते गणरायाचे अवयव आहेत. अष्टादश पुराणे गणरायाच्या अंगावर शोभणारी रत्नखचित अलंकार आहेत. पुढे चिंतन करत असताना त्या पुराणामध्ये येणारी नागरी पदबंधाची रचना हे अंगावर परिधान केलेलं सुंदर अशा प्रकारचं वस्त्र आहे. काव्य आणि नाटकामध्ये प्रगट होणारा अर्थ हेच गणरायाच्या पायातील पैंजण आहे. हाही विचार ज्ञानोबाराय सांगतात. आणि मग गणरायाच्या कमरावर असणारे मेखळा ज्याला कमरपट्टा असं म्हणतात तो कोणता आहे? व्यासादिक असणारे जे महान ऋषी त्यांची अप्रांत असणारी मती बुद्धी आणि ती बुद्धी ज्याप्रमाणे वेदाचं सार सर्वस्व ग्रहण करून जगाच्या समोर प्रगट करते, आकलन करते, तसं गणरायाच्या कमरेलाही बांधून उरणारा शेला कमरपट्टा ही व्यासादिकांची मती आहे. आणि शुद्धपणाने जसा तो शेला झळकावा, त्याच्या दशा प्रगट व्हाव्या, तशी व्यासादिकांची मती देखील चोखाळपणे झळकते असा विचार सांगितला. आता गणरायाचे कोणते हात आहे तो विचार सांगत असताना ज्ञानोबाराय पुढे 4 ओव्यामध्ये तो एक विचार सांगतात. त्याचाही काल आपण थोडासा विचार केला. देखा षड दर्शनी मणिपती तेचे भुजांची आकृती मनवणी विसंवाद धरिती आयुधे हाती किंवा विसंवादे धरिती आयुधे हाती 2 प्रकारचे शब्द आहेत. षड दर्शने 6 हात किंवा 6 शास्त्र हेच गणरायाच्या हाताच्या ठिकाणी ज्ञानोबाराय कल्पना करतात. म्हणून शास्त्रामध्ये जरी विसंवाद असेल, विप्रतिपत्ती असेल, नाना प्रकारचे मतांतर असतील, तरी पण ते सगळे एका गणरायाचेच हात असल्यामुळे जरी त्यांच्यामध्ये विप्रतिपत्ती असेल तरी पण गणरायानेच त्या सगळ्या शास्त्रांना धारण केलेला आहे. मग कोणत्या कोणत्या शास्त्राचा काय काय विचार आहे तो विचार सांगत असताना ज्ञानोबाराय एका ओवीमध्ये 3 दर्शनकारांचा विचार सांगतात. पुढच्या एका ओवीमध्ये एकाच दर्शनकाराचा विचार सांगून त्याच्याही पुढच्या असणाऱ्या ओवीमध्ये 2 दर्शनकारांचा विचार सांगतात. तरी तर्क तोच फरशू नीतिभेद अंकुशू वेदांत तो महारसू मोदुकू मिरवे एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्ध मत संकेतू वार्तिकाचा मग सहजै सत्कार वादू तो पद्मकर वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतो. थोडासा विचार संदर्भाने बघायचा, जास्त विस्तार नाही करायचा. तरी तर्क तोच फरुषू त्या तर्कालाच न्यायशास्त्र असं म्हणतात. आणि न्यायशास्त्राचा विचार करत असताना अनुमान प्रमाण ही त्यांचं हत्यार आहे. तर्क नावाचं शास्त्र ते गणरायाने एका हातामध्ये धारण केलं आणि त्या तर्क नावाच्या अनुमान नावाच्या किंवा न्यायशास्त्राचं असणारं शस्त्र कोणतं आहे तर परशु कुऱ्हाड, तव्याच्या आकाराप्रमाणे असणारी जी अर्धगोलाकार असणारी कुऱ्हाड तेच त्यांचं हत्यार आहे. काय करते? ज्याप्रमाणे कुऱ्हाड एक घाव घातल्यानंतर त्या पदार्थाचे 2 तुकडे करते, तसं परब्रह्माचं चिंतन करत असताना ज्या उपपत्ती ज्या आपल्या मनाला सूक्ष्मता प्राप्त व्हावी याकरता अनुमानाची योजना केली जाते. काल थोडासा आपण विचार केला, ते पंचदशीचं थोडंसं उदाहरण दिलं होतं
की मानसिक सृष्टी असेल तर मनुष्याला दुःख होतं, बाहेरची असणारी सृष्टी सुख दुःखाला कारण ठरत नाही. मानसिक सृष्टी विद्यमान असेल तर सुख दुःख होतात. स्वप्नामध्ये मानसिक सृष्टी आहे म्हणून सुख दुःख होतात. सुषुप्ती अवस्थेमध्ये, समाधी अवस्थेमध्ये किंवा मूर्छा नावाच्या अवस्थेमध्ये बाहेर सृष्टी आहे पण तरी सुख दुःखाला कारण ठरत नाही. हे अन्वय आणि व्यतिरेकाच्या माध्यमातून सिद्ध करून दिलं, अनुमान प्रमाणाच्या माध्यमातून सिद्ध करून दिलं. आणि अनुभवही तसाच आहे आपला. यालाच तर्क असं म्हणतात. तर्काच्या माध्यमातून ज्याचं आपण चिंतन करतो आहे त्या मननाला पुष्टी प्राप्त होते. आणि मग सिद्धांत काय आहे, असार काय आहे याचा परित्याग होतो. म्हणून तर तर्क नावाच्या त्या शास्त्राला परशुची ज्ञानोबाला योजना करतात. तर्क तोच परशु. नीती, नीती शब्दाचा अर्थ होतो धर्म. आणि धर्मभेद म्हणजे प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी असणारा जो विशेष गुण त्यालाच असाधारण धर्म असं म्हणतात. ते त्याचं लक्षण असतं. मग कोणत्या पदार्थाचा काय धर्म आहे त्याला साधर्म्य असं म्हणतात. कोणत्या पदार्थाचं काय वैधर्म्य आहे त्या पदार्थाचा विशेष प्रतिपादन करणं त्याला नीतिभेद असं म्हणतात. प्रत्येक पदार्थाचा काही धर्म असेल त्या धर्माला नीती असं म्हणतात. नीतीचा भेद सांगणं म्हणजे धर्मभेद सांगणं. पदार्थाचा भेद कोण सांगतं? वैशेषिक नावाचं शास्त्र सांगतं आणि ते अंकुशाप्रमाणे आहे. म्हणून तर्क तोच परशु, नीतिभेद अंकुशो. आणि महारसाने, रस म्हणजे आनंद, ज्या आनंदाला देश, काल, वस्तू यांचा कोणताही परिच्छेद लागत नाही असा योवै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते असा व्यापक असणारा आनंद, त्या आनंदाचा निर्णय ज्या शास्त्राने केला. वेदांत म्हणजे काय? अंत म्हणजे निर्णय, निवाडा, निर्णय. कोणता निर्णय केला वेदाने? वेदाने असाच निर्णय केला, रसो वै सहा, परमात्माचा आनंद स्वरूप आहे. आणि असा वेदाचा निर्णय सांगणारं शास्त्र आहे उत्तर मीमांसा, जे व्यासांनी निर्माण केलं. आणि तेच गणरायाच्या हातामध्ये मोदकाच्या रूपाने शोभिवंत होऊन दिसत आहे. मिरवे, जसा त्या मोदकामध्ये आनंद असावा, मोद करणारा म्हणजे आनंद प्रदान करणारा त्याला मोदक असं म्हणतात. तसं वेदांत म्हणजेच उत्तर मीमांसेचं आपण चिंतन केलं तर जीवनात आनंद प्राप्त होतो. असं एका ओळीमध्ये तीन दर्शनकाराचा परामर्श झाल्यानंतर ज्ञानोबाला पुढे असं म्हणतात, एके हाती दंतू. गणरायाच्या एका हातामध्ये दात आहे. सोंडेवर असणारा दात तो वेगळा आहे, तोही खंडितच आहे. सार्ध दात ज्याला म्हणतात, म्हणजे एक परिपूर्ण आहे, एक खंडित झालेला सोंडेवरचा दात आहे. पण हातामध्ये देखील खंडित असणारा दात आहे. तिथं कोणतं शास्त्र सांगायचं त्याचा दोन पद्धतीने विचार केला. पहिला भाव असा आहे, एके हाती दंतू, जो स्वभावता खंडित तो वार्तिकांचा, असा अन्वय घ्या म्हणजे अर्थ लागेल. एका हातामध्ये असणारा जो दात स्वभावतः खंडित आहे, तो खंडित असणारा दात कोणाचा आहे? वार्तिककारांचा. पण कोणते वार्तिकार घ्यायचे? जैमिनी नावाच्या ऋषींनी पूर्वमीमांसा नावाचं शास्त्र निर्माण केलं. त्या शास्त्रावर कुमारील भट्टांचं सूत्राचंच प्रतिपादन करणारं भाष्य आहे. आणि कुमारील भट्टांच्या भाष्याचं अनुसरण करणारं शबळ नावाचे स्वामी यांनी श्लोक वार्तिक आणि तंत्र वार्तिक नावाचे काही ग्रंथ तयार केले. त्या वार्तिकाला असं म्हणतात, उक्तानुक्त दुक्तानाम चिंता यत्र प्रसज्जते तद ग्रंथम वार्तिकम आहो वार्तिकज्ञा मनीषिणाहा. उक्त म्हणजे सांगितलेलं, अनुक्त म्हणजे न सांगितलेलं. सांगितलेलं पुन्हा सांगायचं, न सांगितलेलं सांगायचं, आणि जे कठीण असेल ते पुन्हा सोपं करून सांगायचं. तीन गोष्टी ज्याच्यामध्ये येतात त्याला वार्तिक असं म्हणतात. मग शबर नावाचे स्वामी यांनी काय केलं, पूर्वमीमांसा नावाच्या सूत्रावर असणारं कुमारील भट्टांचं भाष्य, त्या भाष्याचाच अर्थ प्रगट करून सांगितला. वार्तिकाची योजना केली. पण त्यांनी वार्तिकाची योजना करत असताना जे चिंतन सांगितलं त्या चिंतनामध्ये जीव करता आणि भोगता सांगितला. आणि त्यांनी जे मत प्रतिपादन केलं ते स्वतःच्या बुद्धीने प्रतिपादन केलं. म्हणून बौद्ध मत म्हणजे आपल्याच बुद्धीच्या मनाप्रमाणे सांगणारी विचारसरणी, अभिप्राय, त्या मताचा विचार सांगण्याची खूण, संकेत म्हणजे तो अर्धा दात आहे. पण त्यांचं मत खंडित झालं, कारण जीव काही स्वभावता करता नाही, तो भोगताही नाही, अकर्ता आणि अभोक्ता स्वरूपाचा आहे. म्हणून बुद्धीनं प्रतिपादन केलेलं त्यांचं मत खंडित आहे हे सांगण्याकरता तो हात पूर्वमीमांसेचा घ्यायचा, बौद्ध मत संकेत. किंवा दुसरा जर अर्थ घेतला तर याच कुमारील भट्टांनी, जे पूर्वमीमांसेचे भाष्यकार आहेत, त्यांनीच काय केलं, गौतम बुद्धांचं सर्वम शून्यम शून्यम नावाचं जे मत आहे त्या मताचं खंडन केलं. बौद्ध मत
गौतम बुद्धांच्या शिष्याचं असणारं माध्यमिकाचं मत सर्वम शून्यम शून्यम त्याचं खंडन केलं कुमारील भट्टांनी. आणि मग खंडन केलं आम्ही गौतम बुद्धाच्या मताचं. त्यांचं मत खंडित झालं आहे आणि खंडित झालेल्या व्यक्तीचा पराभव आम्ही केला हे सांगण्याकरता त्यांच्या पराभवाचं चिन्ह आम्ही धारण केलं. कोणतं? पूर्वीच्या काळामध्ये नाही का, एखाद्या राजाला जर आपण पराभूत केलं तर त्या राजाचं बाकी काही आणायचं नाही, त्याच्या मस्तकावरचा मुकुट घेऊन यायचा. कारण त्याचा मुकुट आणल्यानंतर त्याचा पराभव केला हे संकेत सांगत असतो. किंवा ते उत्तर युद्धाकरता निघाला, मग ते अर्जुनाने सर्वांच्यावर मोहनास्त्र घातलं. पण ते मोहनास्त्र घातल्यानंतर फक्त एकच सांगितलं, यांच्या अंगावरचे शेले घेऊन या. ते काय केलं? त्यांच्या अंगावरचे वस्त्र काढून आणले. म्हणजे काय? तुमचा पराभव केला आणि तुमचा झालेला पराभव सांगण्याकरता तुमचे वस्त्र आमच्याकडे जप्त आहे हे सांगितलं. तसं बौद्ध मतसंकेत म्हणजे बौद्धांचा आम्ही पराभव केला, खंडन केलं आणि तुमचं खंडन सांगण्याकरता खंडित असणारा दात पूर्वमीमांसा नावाच्या शस्त्राने आपल्या हातामध्ये धारण केला. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितो. दोन पद्धतीने चिंतन करा. एकतर वार्तिकारांचं बुद्धीनं प्रतिपादन केलेलं मत घ्या बौद्ध मत या शब्दाने, किंवा साक्षात गौतम बुद्धांचं मत घ्या तरीही चालतं, कारण खंडन त्यांनीच केलेलं आहे कुमारील भट्टांनी. बौद्ध मतसंकेत वार्तिकाचा. मग सहजे मग स्वाभाविक आलेला हात कोणता आहे? सत्कारवाद. नैयायिक म्हणतात की जगत नावाचं कार्य, हे कार्य पूर्वी काय होतं? असत होतं. असत कार्यवाद आहे त्यांचा. पण तसं म्हणता येत नाही, कारण असतापासून कोणत्याही पदार्थाची निर्मिती होत नाही. कथम असता सज्जा येत, असतापासून सताची निर्मिती होऊ शकत नाही. म्हणून सांख्यांनी प्रतिपादन केलं की जगताची कारण आहे प्रकृती आणि जगत नावाचं कार्य हे पूर्वी कारणामध्ये होतं, म्हणजे सत्रूपाने होतं, फक्त ते अभिव्यक्त नव्हतं. म्हणून त्यांनी जे प्रतिपादन केला त्याला सत्कारवाद असं म्हणतात. हा सत्कारवाद आहे. पद्मकर वरदान देणारा, ज्याच्या हातामध्ये कमळ आहे असा गणपतीचा हात, तोच सांख्यांचा या सिद्धांताच्या नुसार प्रगट करणारा हात आहे असं ज्ञानोबा म्हणतात. मग सहजे सत्कारवाद तो पद्मकर वरद. पुढे धर्म प्रतिष्ठा तो सिद्ध अभयहस्त. सिद्ध असणारा, प्रगट झालेला आणि अभय दान देणारा. घाबरू नका तुम्ही आता हे सांगण्याकरता. अभयहस्त म्हणतात ना त्याला, म्हणजे आशीर्वाद देणारा. अभयहस्त नावाचा वरदान देणारा तो वरदान देणारा आहे. आणि अभयहस्त भीती दूर करणारा जो गणरायाचा 6व्या क्रमांकाचा हात आहे, तो कोणत्या शास्त्राचं प्रतिपादन करतो? धर्म प्रतिष्ठा. धर्म शब्दाचा एक अर्थ होतो स्वरूप, स्वरूपाचा अर्थ होतो. आणि स्वरूपामध्ये प्रतिष्ठापना करणारं शास्त्र आहे त्याला योगशास्त्र असं म्हणतात. कोणत्या स्वरूपामध्ये प्रतिष्ठापना करतं? ते योगाची काही सूत्र आली आहे. अथ योगानुशासनम. आम्ही तुम्हाला योगशास्त्राचा परिचय करून देतो. कशाला म्हणतात योग? योगचित्त वृत्ती निरोध. अंतःकरणाच्या चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणं. चित्ताचा नाही निरोध करायचा. चित्ताच्या ज्या अनेक प्रकारच्या वृत्ती आहे ना, क्षिप्त, विक्षिप्त, मूढ, एकाग्र, 5 प्रकारच्या वृत्ती सांगितल्या. त्यापैकी एकाग्र नावाची वृत्ती जतन करण्याकरता बाकीच्या वृत्तीचा परित्याग करायचा. योगश्चित्त वृत्ती निरोध. चित्तांच्या वृत्तीचा निरोध करणं त्याला योग असं म्हणतात. काय होणार त्या योगाने? एकदा चित्तवृत्तीचा निरोध झाला, चित्त एकाग्र झालं, आपण पण सांगतो की नाही, त्या आनंदाची अनुभूती होत असताना अनुकूल विषयाची प्राप्ती, चित्ताची स्थिरता, स्थिर झालेल्या चित्तामध्ये आत्मानंदाचं भान, हे सगळं युगपद घडतं. आपण सांगतो की नाही असं. त्याच्याकरता चित्त एकाग्र व्हावं लागतं. चित्ताच्या वृत्तीचा निरोध झाला की तेव्हा तदा दृष्टु स्वरूपे अवस्थानम. द्रष्ट्याची आपल्या स्वरूपामध्ये अवस्थिती होते, त्यालाच प्रतिष्ठा असं म्हणतात. आणि धर्म प्रतिष्ठा म्हणजे स्वरूपामध्ये द्रष्ट्याची आपल्या आत्मस्वरूपामध्ये प्रतिष्ठापना होणं. हे कोणामुळे शक्य होतं? योग नावाच्या शास्त्रानुसार हे सगळं सिद्ध होतं. म्हणून धर्माची प्रतिष्ठापना करणारा असं जे पातंजल योगशास्त्र आहे ते गणरायाच्या सिद्ध असणाऱ्या अभयहस्तातून प्रगट होतं. इथपर्यंतचा काल आपण विचार केला. आता ज्ञानोबाराय पुढे चिंतन करतात ते बघूया. ज्ञानोबारायाचा हा वाङ्मयीन गणपती आहे. आतापर्यंत ज्ञानोबाराने संबंध वाङ्मयीन विश्वाला गवसणी घातली. म्हणून ज्ञानोबाराय माऊली आहेत ना, माऊली असल्यामुळे ज्ञानोबारायांचं अंतकरण फार विशाल आहे. जगतामध्ये काव्य नाटकालाही स्थान देणारी माऊली आहे. जास्त स्थान दिलं नाही, पण अजिबातच त्यांची अवहेलना केली असं मात्र नाही. काव्य नाटकाला स्थान दिलं. म्हणजे या वाङ्मयामध्ये काय काय आलं? पहिल्यांदा शब्द ब्रह्मवेद, स्मृती, अष्टादश पुराणे, काव्य नाटक, व्यासादिकांचे असणारे सगळे ग्रंथ,
पुन्हा षडदर्शन या सर्वांचा विचार झाला. वार्तिककारापर्यंत सगळे आलेत. या सगळ्या असणाऱ्या जगातल्या संबंध शास्त्राला, वाङ्मयीन विश्वाला ज्ञानोबाराय गणरायाच्या रूपाने बघतात. गणरायाला नमन करायचं म्हणजे सगळ्याच वाङ्मयीन विश्वाला अभिवादन करायचं, अशी ज्ञानोबारायची वाङ्मयाच्या संबंधाने व्यापक कल्पना. पुढे ज्ञानोबाराय गणरायाच्या सोंडेचा विचार करतात. देखा विवेक तव सुविमळ, तोची शुंडादंड सरळ, जेथ परमानंद केवळ महासुखाचा, तरी संवाद तोच दशन, जो समता शुभ्रवर्ण, देव उन्मेष सूक्ष्मेक्षण विघ्नराज. या दोन वयाचा एकत्र विचार काय करायचा, कारण सोंडेवरच दात आहे ना. संवाद तोच दशन म्हणून सोंडेला सोडून दात नाही, म्हणून दोन्ही वयाचा एकत्र विचार करायचा. देखा बघा, विवेक तव, तव म्हणजे तर किंवा तेव्हा. बघा बरं, विवेक तर कसा आहे तो विवेक, सुविमळ. सुविमळ ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मल नाही, असा शुद्ध स्वरूपाचा जो विवेक आहे, तो विवेकच ज्ञानोबाराय. तोची सरळ शुंडादंड, तोच गणरायाची सरळ असणारी सोंड आहे. त्या गणरायाचं आपण चिंतन करत असताना असं म्हणतो ना आपण, वक्रतुंड पहिला शब्द आहे बघा. वक्रतुंड म्हणजे ज्यांची तुंड म्हणजे सोंड वाकडी आहे त्यांना वक्रतुंड असं म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात गणरायांची सोंड वाकडी नाही, सरळ आहे. मग वाकडी नाही का, हो वाकडी ही आहे, वक्रतुंड पण आहे. पण ते सांगत असताना भाव असा आहे, जे तुझ्या विखी मूढ तया लागी तो वक्रतुंड, ज्ञानी असे तरी अखंड उजूची हासी. जे तुझ्या बाबतीमध्ये अज्ञानी आहे, तुझ्या विखी, विखी म्हणजे विषयी, आपल्या स्वरूपाच्या विषयी जे अज्ञानी आहे त्यांच्याकरता तुम्ही वक्रतुंड आहात. पण ज्ञानी जे पुरुष आहे त्यांच्याकरता मात्र उजूची हासी, सरळच आहे. म्हणून सरळ असणारी जी सोंड, ज्ञानोबाराय म्हणतात सुविमल स्वरूपाचा जो विवेक, त्या विवेकाची योजना सोंडेच्या ठिकाणी करतात. चांगल्या प्रकारचा असणारा विवेक हीच काय आहे, गणरायाची सरळ सोंड आहे. आणि मग असा सरळ जर विवेक आपल्याला प्राप्त असेल, शुद्ध स्वरूपाचा विवेक, तर तिथं सांगतात जेथ, जेथ म्हणजे ज्याच्या ठिकाणी हा सुविमल विवेक असेल त्याच्या ठिकाणी केवळ महासुखाचा परमानंद, महान असणाऱ्या सुखाचा निरतिशय आनंदच प्राप्त होईल. आता तो विवेक कशाला म्हणतात यात थोडासा विचार करूया. विवेक शब्दाचा अर्थ होतो विविच्यते इति विवेकः, ज्याच्यामध्ये विवेचन केलं जातं, पृथक्करण केलं जातं, वेगवेगळापणा सिद्ध केला जातो, त्याला विवेक असं म्हणतात. दोन पदार्थ असावे, परस्परामध्ये मिसळलेले असावे आणि त्यांना वेगळं करण्याचं जे सामर्थ्य, त्याला विवेक असं म्हणतात. हा विवेक देखील प्राप्त होण्याकरता संतांच्या संगतीची नितांत आवश्यकता आहे. विचारसागरामध्ये पहिल्यांदा विवेकाची व्याख्या केली. त्या विवेकाची व्याख्या करत असताना पहिल्यांदा शब्द वापरला सत्संगतीने. हा शब्द फार महत्वाचा आहे. संतांच्या संगतीने विवेक प्राप्त होतो. कळो आले कमळापती, कशामुळे, बैसता संतांची संगती. संतांच्या संगतीशिवाय विवेक प्राप्त होत नाही. आणि संतांची संगती करणं म्हणजे काय, संतांच्या वाङ्मयाची संगती करणं, स्वाध्याय करणं. ह्या वाङ्मयाचं चिंतन करत असतानाच आपल्या मनाला अंतर्मुख वृत्तीला काही विवेक किंवा विचार प्राप्त होतो. म्हणून संतांच्या संगतीने विवेक प्राप्त होतो. विवेक करणं म्हणजे पृथक्करण करणं. ते पृथक्करण सांगत असताना ज्ञानोबाने आपल्या समोर 4 उदाहरणं दिलेली आहेत. नासतो विद्यते भावो ना भाव विद्यते स्वतः. या श्लोकावर चिंतन करत असताना 4 प्रकारचा विचार सांगितला. काय असावं, दूध आणि पाणी एकत्र मिसळलेलं असावं. त्यांना वेगळं करण्याकरता राजहंसा नावाच्या पक्षाची चोच असावी लागते. सोनं आहे, त्याच्यामध्ये हिनकस नावाचा धातू मिसळला, त्याला वेगळं करण्याकरता अग्नी नावाचं साधन लागतं. पण ती युक्ती कोणाकडे असते, सोनाराकडे असते. किंवा दही आणि ताक आहे, त्यांना विवेक करण्याकरता लोणी आणि ताक यांना विवेक वेगळं करण्याकरता जाणीव असावं लागते, चातुर्य असावं लागतं. ती गृहिणी करू शकते. धान्य असावं आणि काही भुसा असावं, त्याला पोलकट असं म्हणतात. ते वाऱ्याच्या माध्यमातून वेगळं करावं लागतं, त्याकरता जातीवंत शेतकरी असावा लागतो. 4 प्रकारची उदाहरणं दिली विवेकाकरता. म्हणजे 2 पदार्थ परस्परामध्ये मिसळलेले असावे आणि त्यांना वेगळं करण्याचं जे सामर्थ्य बुद्धीच्या ठिकाणी असतं त्याला विवेक असं म्हणतात. तो विवेक आहे. पण त्या विवेकाचं पुन्हा विशेषण सांगितलं सुविमल. मल म्हणजे दोष, विमल म्हणजे ज्याच्यातून मल निघून गेलेला आहे, निवृत्त झालेला आहे मल. पण तसाच नाही बरं का, सुविमल, चांगल्या प्रकारे ज्याच्यातून मल निघून गेला त्याला सुविमल असं म्हणतात. विवेकाचे 2 प्रकार, एक अविमल विवेक
आणि सुविमल विवेक, व्यावहारिक पदार्थामध्ये लाभ हानी होते की नाही? संसार करत असताना, व्यवहार करत असताना कोणत्या पदार्थापासून आपल्याला लाभ होईल, कोणती हानी होईल याचा पण विचार असावा लागतो, विवेक असावा लागतो. पण त्या विवेकाच्या माध्यमातून परमानंद केवळ महासुखाचा कधीच प्राप्त होत नाही. म्हणून तो विवेक इथे ज्ञानोबा घेत नाही. ज्या विवेकाच्या माध्यमातून आसार असणाऱ्या जगताचा आपल्याला त्याग करता येईल, विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी, किंवा अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर, चरताती ते सविचार राजहंस, अनात्मवर्ग नीर सांडोनी, अनात्मा असणारा समूह त्यालाच पाणी असं म्हणतात, त्या पाण्याचा परित्याग करून आत्मरसाचे क्षीर, आपल्या स्वरूपभूत असणारा जो आत्मानंद, ते आत्मानंद म्हणजेच दूध आहे, आणि त्या दुधाचं प्राशन करणारे विचार संपन्न असणारे राजहंस, त्यांच्या ठिकाणी असणारा जो विवेक त्याला सुविमल नावाचा विवेक असं म्हणतात. देखा विवेक तव सुविमल, तोची शुंडा दंड सरळ, तोच काय आहे? गणरायाच्या असणाऱ्या सरळ शुंडा दंड, शुंड म्हणजे सोंड आणि दंड म्हणजे लांब लचक असणारा, दंड म्हणजे काठीप्रमाणे लांब लचकता सांगण्याकरता शुंडा दंड सरळ, सरळ असणारा तो विवेक आहे. सुविमल असणारा विवेक सरळ असणाऱ्या सोंडेच्या ठिकाणी त्याची कल्पना करतात. आणि असा विवेक ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त असेल ते तिथं सांगितली बघा व्याख्या, हा विवेकच वैराग्यादी उत्तर साधनाच मूळ आहे. ऐकाने सत्संगतीने आत्मा विनाशी असा असून, स्थिर स्वरूपाचा असून, तद व्यतिरिक्त बाकी सर्व काही विनाशी चंचल आहे, असा विचार प्राप्त होणं त्याला विवेक असं म्हणतात. आणि विवेक असेल तरच बाकी सगळे वैराग्यादी साधनं होऊ शकतात. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात, तो विवेक ज्याच्या ठिकाणी असेल, जेथं ज्या साधकाच्या ठिकाणी असेल किंवा गणरायाच्या ठिकाणी तर आहेच आहे. म्हणून तर गणरायाला काय होतं? महासुखाचा परमानंद केवळ प्राप्त होतो. कसा बरं प्राप्त होईल? कारण पाठीमागच्या ओळीमध्ये महारस सांगितलाय बघा, वेदांत तो महारस मोदक मिरवे. आणि मग मोदक सेवन करायचा कशाने? सोंडीच्या माध्यमातून. सोंडीने घ्यायचा मुखात टाकायचा. म्हणून जेथ ते बाकीचा तर हा विचार आहेच आहे, पण साधकी जीवनामध्ये पण हा विवेक असेल तरच महासुखाचा, ते आता बघा महा हे विशेषण आहे सुखाचं, आणि पुढे शब्द आला परम आनंद. आनंद आणि सुख याचा अर्थ एकच होतो. परम म्हणजे श्रेष्ठ आणि महान म्हणजे पण श्रेष्ठच. मग दोन दोन शब्द का वापरले? महत्वाचा विषय म्हणून सांगितलं. इथं पुनरुक्ती नावाचा दोष घ्यायचा नाही. याला व्याकरणाच्या भाषेमध्ये आंबरेडीत असं म्हणतात. आंबरेडीत एखादी गोष्ट वारंवार महत्वाची असेल, सांगितली जात असेल तर त्याला आंबरेडीत असं म्हणतात. संत उदार उदार म्हणून सांगितलं, पुनरुक्ती दोष आहे का? सांगितलं कशा करता? उत्कृष्टता सांगण्याकरता उदार शब्द आला, तिथं दोष घ्यायचा नाही. महासुखाचा ज्या, इथं दुसरा असा अर्थ करता येईल, ज्या सुखाला, आता हे ब्रह्मसुखाचं आहे त्याला महासुख असं म्हणतात, ज्या सुखाला देश परिच्छिन्न करू शकत नाही, काल ज्याला मर्यादित करू शकत नाही, वस्तूही ज्याला कोणत्याही प्रकारचं बंधन घालू शकत नाही, असं जे महान सुख आहे, महान वस्तूपासून प्राप्त होणारं सुख किंवा महान असणारा आनंद दोन्ही अर्थ घेऊ शकतात. असा महासुखाचा भोग घ्यायचा असेल किंवा तो असणारा आनंद परमानंद, परम म्हणजे निरतिशय, महासुखाचा निरतिशय आनंद प्राप्त व्हायचा असेल तसा सरळ जीवनामध्ये विवेक असावा लागेल. म्हणून तर मग असा विवेक प्राप्त झाला तर महासुखाचा जेथ केवळ परमानंद, निरतिशय, निरुपाधिक, निर्विषय असा आनंद प्राप्त होईल या विवेकाच्या द्वारे. आता हे सोंडेचा विचार सांगितल्यानंतर पुढे दाताचा विचार सांगतात गणरायाच्या. तरी संवाद तोच दशन, जो समता शुभ्रवर्ण, देव उन्मेष सूक्ष्मे क्षण विघ्नराज. तरी त्या सोंडेवर असणारे एक दात सांगतात बघा. संवाद तोच दशन, संवाद चर्चा, चर्चेच्या संबंधाने काही शब्द सांगितले जातात. संवादाची व्याख्या करायची आहे ना, तर शास्त्रीय भाषेमध्ये जो संवाद होतो तो गणरायाच्या दाताच्या ठिकाणी सांगितला. दात म्हणजेच काय? संवाद आहे. आणि दाताच्या ठिकाणी शुभ्रवर्णता असावी लागते. ते शुभ्रवर्णता सांगत असताना इथं गणरायाचा दात सांगितला, त्या भगवंताच्या पण दाताची कांती सांगितली बघा. तिथं सुदर्शनांची दिती सांगितली की नाही कांती दुसऱ्या अध्यायामध्ये. किंवा योगी पुरुषाला जे दात प्राप्त होतात, मला वाटतं विस्तार पुढे करतो मी आता. संवाद तोच दर्शन, चर्चा करत असताना काय
जसं रम धातूपासून राम शब्द तयार होतो, तसं वद वदती नावाच्या धातूपासून वाद शब्द तयार होतो. वाद म्हणजे काय? भांडण करणं, ज्याला आपल्या शास्त्रीय भाषे आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये वाद असं म्हणतात. नारद महर्षी म्हणतात असा वाद करायचा नाही. वादो नावलंब्याहा, वादाचा अवलंबन कधीच करायचं नाही. हे झालं व्यवहारामध्ये वाद शब्दाचा अर्थ. पण शास्त्रीय भाषेमध्ये वाद शब्दाचा अर्थ होतो चर्चा करणं, त्याला वाद असं म्हणतात. तत्वाचा काही निर्णय होण्याकरता जेव्हा दोन असणाऱ्या व्यक्ती कोणत्याही प्रकारचा अंतःकरणामध्ये दुराग्रह धारण न करता, कोणत्याही प्रकारचा दुष्ट असणारा आग्रह धारण न करता जेव्हा चर्चा करतात, तेव्हा त्यांच्या त्या चर्चेला वाद असं म्हणतात. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, दोन्ही पण शब्द आले बघा. तर चर्चा करणं आणि कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह दूषित भाव न ठेवता, अगोदरच काहीतरी पूर्वग्रह दूषित भावना आहे बुद्धीमध्ये आणि मग चर्चा करायची, त्याच्या चर्चेला काही फल प्राप्त होत नाही. परस्परामध्ये विजय संपादन करायचा असेल त्याला जल्प असं म्हणतात. उभय साधनवती विजिगीषु कथा, त्याला जल्प असं म्हणतात. परस्परामध्ये पराजय किंवा जय संपादन करण्याकरता जी चर्चा केली जाते त्याला जल्प असं म्हणतात. आपलं काही सांगायचं नाही पण तुझं मात्र खोटं आहे असं सांगायचं. स्वपक्ष स्थापन हिनाहा, त्याला वितंड असं म्हणतात. तुझं मात्र खोटं, माझं काय ते सांगणार नाही, त्याला वितंड असं म्हणतात. परस्परामध्ये विजय संपादन करण्याकरताची कथा केली जाते त्याला जल्प असं म्हणतात. आणि तत्वाचा निर्णय व्हावा, तत्व निर्णयाचं फल प्राप्त व्हावं याकरता जी चर्चा केली जाते त्यालाच वाद असं म्हणतात. तो वाद करत असताना जवळपास दोनही व्यक्ती समान अधिकाराच्या असू शकतात. मच्चित्ता मदगत प्राणा दोदयंतः परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च, हा त्यांच्यातला वादही असू शकतो किंवा संवादही असू शकतो. आणि संवाद करत असताना प्रायः दोन व्यक्ती असाव्या लागतात, पण त्या दोन व्यक्तीमध्ये कमी जास्तपणा असावा लागतो. कोणता कमी जास्तपणा? एक तर एक शिष्य असावा लागतो, दुसरा व्यक्ती गुरु असावा लागतो, किंवा दुसरा संवाद करत असताना भक्त असावा लागतो किंवा देव असावा लागतो. म्हणून तो कोबरा म्हणतात ना, करू आवडीने वाद तुमच्या, तुम्ही काय आहेत देव आणि आम्ही कोण आहेत भक्त, म्हणून संवाद. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद, हा संवाद आहे. आणि चर्चामध्ये काहीतरी फल प्राप्त व्हावं याकरता वाद असतो. तो संवाद झालाच पाहिजे. संवादाचे निमिषे काय प्राप्त होतं? संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे तेची भोगी जे की दैसे दर्पणी रूप. संवादाच्याच माध्यमातून जी तत्व वस्तू कधी जाणल्या जात नाही तिचा उगम होऊ शकतो फक्त संवादातून. भाव असा आहे, संवाद करत असताना ज्याला श्रवण करायचं आहे तो एकतर शिष्य असावा किंवा भक्त असावा, त्याच्या ठिकाणी नम्रता असावी, शिष्यभाव असावा. शिष्यस्तेहम शाधी मामत्वं प्रपन्नम, हा नम्रतेचा भाव आहे. तुझ्या वाक्य वाचून न जाय आलिके, हा नम्रतेचा भाव आहे. आणि जे जेव्हा संवाद करत असताना उत्कृष्ट भूमिका प्रतिपादन करतात त्यांच्या ठिकाणी पुन्हा कळकळ असावी लागते. जसं की भगवंताच्या ठिकाणी आहे बघा. गुरुच्या भूमिकेमध्ये जेव्हा भगवंताची शरणागती केली भक्तराज अर्जुनानी, कार्पण्य दोष स्वभाव पृच्छाम्य त्वाम धर्म संमूढ चेताहा, मी तुम्हाला विचारतो. भगवंताने अगोदर सांगितलं नाहीये, पण जेव्हा शिष्यस्ते हा, मी तुमचा शिष्य तुम्ही माझे गुरु आहात, हा भाव स्वीकारल्यानंतर मग अंतकरणातले तळमळ जागृत झाले आणि भगवंत विचार करतात, हा उमजे आता कवने परी कैसे धीर स्वीकारी जैसा ग्रहाती पंचाक्षरी अनुमानिका. या अर्जुनाला समजेल कसं बरं? हे अर्जुनाच्या विषयी भगवंताच्या अंतकरणात असलेली तळमळ आहे, याला कळकळ असं म्हणतात. किंवा हे उदारत्व आहे, यालाच आपण कृपाळुत्व असं म्हणतो. हे कृपाळुत्व असावं लागतं. हे संवादामध्ये घडतं. संवादामध्ये जे आपल्याला सांगणार त्यांच्याविषयी आदर असावा लागतो, श्रद्धा असावी लागते. आणि ज्यांना सांगायचं आहे त्यांच्याविषयी अंतकरणामध्ये तळमळ असावी लागते, तर संवाद घडत असतो. म्हणून संवाद तोच दशन, असा केला जाणारा जो संवाद आहे ना, ज्ञानोबा म्हणतात श्री गुरूंना, माझ्या या असणाऱ्या पृथ्वीच्या ठिकाणी काय काय आपण निर्माण करावं ग्रंथामध्ये? संवाद फळ निधाने प्रमेयाचे उद्याने लावी म्हणे गहने निरंतर. कायम आपण काय करावं? संवादाच्या फळाने प्राप्त होणारा जो आत्मबोध आहे त्याच्या उद्यानाची आपण लावणी करावी. हे सगळं आपण करावं अशी ज्ञानोबाई प्रार्थना करतात. संवाद तोच दशन, असा जो संवाद आहे म्हणजेच आदरपूर्वक केला जाणारा, श्रद्धेने केला जाणारा, ज्यामध्ये कृपाळुत्व आहे, कळकळ आहे किंवा तळमळ आहे उद्धार होण्याची, असा जो असणारा चर्चेचा भाग त्याला संवाद असं म्हणतात. आणि संवाद केला पाहिजे.
बऱ्याचदा नात्यामध्ये जो दुरावा येतो ना तो संवादाच्या अभावीच येतो, संवादाच्या अभावी. मग मित्र असेल, गुरुबंधू असेल किंवा घरातले नातेवाईक असतील किंवा भाविक मंडळी असतील, सप्ताहाचं नियोजन करणारे, यांच्यामध्ये जेव्हा दुरावा येतो तो दुरावा येत असताना संवादाचा अभाव ठरत असतो. संवाद साधला जात नाही, चर्चेशिवाय पर्याय नाही. जर आपल्याला दुरावा दूर करायचा असेल तर बोललंच पाहिजे आपण, कारण मार्ग निघाला तर बोलण्यातूनच निघू शकतो, दुसरा कोणताच पर्याय नसतो. आणि अबोला धारण केला ना तर नसलेले मतभेद वाढत जात असतात. नसलेले, ज्याच्या संबंधाने आपण कधीच बोलत नाही अशा व्यक्तीने जर आपल्याला नमस्कार केला नाही किंवा त्याचा आपला चेहरी कधी झाला नाही तर त्या व्यक्तीच्या विषयी मनामध्ये अनेक प्रकारचे संशय निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून बोलत गेलं पाहिजे, अबोला कधी धारण करूच नाही, बोलावं. संवाद तोच दर्शन. आणि महात्म्यांच्या ठिकाणी असणारं जे ज्ञान असतं ना ते ज्ञान संवादा करताच असतं. याच्या उलट एखाद्या दुष्ट पुरुषाकडे जर त्या ज्ञान असेल तर तो संवाद करत नाही, केला तर विवाद करतो. सुभाषित कारणीपूर चिंतन केलं. विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशान परिपीडनाय खलस्य साधोर विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. कोण कोण काय काय करतो? खल काय करतो? खलस्य विद्या, खलस्य धनम, खलस्य शक्ती. काय काय काम करतो तो? खल काय करतो? विद्या असेल तर विवादाय. चला ऐका तयार. विद्या विवादाय असं म्हणणार. शक्ती धनम काय? विद्या विवादाय धनम मदाय खलस्य धनम. खलाजवळ जर धन असेल तर तो काय करणार? मत्तपणा धारण करणार, उन्मत्त होणार. धनम विद्या विवादाय धनम मदाय. आणि खल पुरुषाकडे जर शक्ती असेल तर तो शक्तीच्या माध्यमातून काय करणार? काहीच करणार नाही. परपीडनाय नाही परिपीडनाय. ते परिनावाचा उपसर्ग सांगितला. परपीडनाय असा पण आहे. शक्ती ही परेशान परिपीडनाय. परेशान शब्द आला की नाही, आणि पुन्हा परपीडनाय अशी दुरुक्ती होणार नाही. मग शक्ती ही परेशान परिपीडनाय, परिनावाचा उपसर्ग. परितः सगळ्या बाजूने पीडा करणं. या बाबतीमध्ये खल नावाचा व्यक्ती आपली शक्ती काय करतो? नष्ट करतो. शक्ती ही परेशान परिपीडनाय खलस्य. पण साधूचं मात्र साधू जवळ असणारी विद्या म्हणजे ज्ञान, साधू जवळ असणार धन आणि साधू जवळ असणारी शक्ती, या माध्यमातून साधू मात्र काय करतो? साधूकडे असणारी विद्या ज्ञानाय, साधूकडे असणारे धन दानाय आणि साधूकडे असणारी शक्ती रक्षणाय, इतरांचं रक्षण करण्याकरता. मला बाकीचा विस्तार नाही करायचा, पण संवाद केला पाहिजे. आणि साधू पुरुष संवाद करतो विद्या ज्ञानाय. साधू जवळ असणारी विद्या ज्ञानाकरता असेल तर त्या ज्ञानाच्या माध्यमातून ते संवादच करतील. म्हणून तरी संवाद तोच दशन. संवाद काय आहे? दशन. दाताच्या ठिकाणी गणरायाच्या सोंडेवर असणारा दात. पण तो दात कसा आहे? संवाद करत असताना निपक्षपातीपणा असावा, त्याच्यामध्ये समता असावी. आणि समोरच्या व्यक्तीने एखादं मत स्थापन केलं तर मान्य करण्याची वृत्ती उदारता असावी. आपला मोठेपणा बाजूला ठेवावा. म्हणून तर सांगतात जो असणारा संवाद तोच दशन. संवाद नावाचा दात आहे, पण तो दात कसा आहे? संवाद नावाचा दात समता शुभ्रवर्ण. दाताच्या ठिकाणी शुभ्रपणा असावा, तसा संवादाच्या ठिकाणी समतापणा असणं हा शुभ्रपणा आहे. समता शुभ्रवर्ण. समतापणा म्हणजे निपक्षपातपणा म्हणतात त्याला. कोणत्याही पक्षाचा आग्रह धरायचा नाही, त्याच्यामध्ये दुराग्रह नसावा, कोणत्याही प्रकारचा पक्ष नसावा, पक्षपातीपणा नसावा. अशी समता असणं त्याला संवाद असं म्हणतात. तेव्हाच तत्वाच्या निर्णयाचं फल प्राप्त होऊ शकतं. आणि तो संवादाच्या ठिकाणी असणारी हा समता ज्ञानोबरात त्याला म्हणतात तो शुभ्र वर्ण आहे. ते भगवंताच्या दाताची कांती, दाताला कांती असावीच, दंतकांती म्हणतात त्याला. दाताची कांती ज्ञानोबरा चिंतन करतात बघा. ते तर सुदर्शनांची दिती आहे का नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं बघा, ते भगवंत नावाचा जो मेघ आहे ना ते तर ओळला श्री गोपाळ महामेघ. भगवंत नावाचा असणारा महान मेघ अर्जुन नावाच्या पर्वताला शांत करण्याकरता प्रवृत्त झाला. मग अर्जुना छळून वेल नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. गिरीवर वनवाला असं सांगतात ज्ञानोबरा. जैसा वनवाला गिरीवर ग्रीष्मकाळी, ग्रीष्माच्या काळामध्ये उन्हाळ्यामध्ये एखादा पर्वत तप्त व्हावा आणि त्या पर्वताला शांत करण्याकरता मेघाचं आगमन व्हावं. तो मेघ नुसता येऊन चालत नाही, मेघ येत असताना विजेचा गडगडाट असावा, मेघाच्या ठिकाणी निळपणा असावा, मग मेघ वर्षाव करू शकतो.
तर भगवंताची कांती सहजी सुनिळ, सहज श्याम वर्णाचा आहे मेघ महामेघ. आणि मग विजेचा कडकडाट कोणता आहे हो? सुदर्शनांची द्युती, भगवंताच्या दातावर असणारीची कांती सुदर्शन, तेच काय आहे? गर्जना, विद्युल्लता म्हणतात त्याला ज्ञानोबा आहे. किंवा भगवंताच्या दाताच्या ठिकाणी कांती आहे. ते योगी पुरुषाला योगाचं साधन केल्यानंतर जे नवीन अवयव प्राप्त होतात ना, त्यामध्ये दात नवीन येतात बघा. आणि ते दात असताना दोन पद्धतीनं दात येतात. म्हणजे दुबाही वैसे पांती मोती यांची, तव दातही आन होती अपाडे साणी जाते. दातही होतात त्यांना, पण ते लहान लहान प्रकारचे असतात. म्हणजे योगी पुरुषांना 3दा दात येतात. ते आपल्याला 2दा येतात की नाही? दुधी दात, नंतर येणारे दात, त्याला द्विज असं म्हणतात दातांना. योगी पुरुषांना बहुतेक 3दा येतात. दातही आन होती अपाडे साणी जाती, जैसी दुबाही दोन्ही बाजूला बसलेली पंगती, दंत पंक्ती म्हणतात त्याला. कशी? दुबाही वैसे पांती मोती यांची, किंवा जणू 2 असणाऱ्या पंक्ती मोत्यांच्या बसवल्या असे दात त्यांचे शुभ्र होतात. हे झालं योगी पुरुषाचं. ज्ञानोबा ती अहिंसा सांगत असताना त्या ज्ञानी पुरुषाची दात कसे असतात याचं वर्णन करतात बघा. ते ज्ञानी पुरुषाचं असणारे व्यक्तिमत्व आकर्षक असतं. ज्ञानी पुरुषाकडे कुणालाही जावं वाटत असतं, कुणालाही. ते म्हणजे जसं आपण मारुती बाबांचं चिंतन करतो बघा. कोणीतरी चिंतन सांगितलं, मला आठवत नाही कोणी सांगितलं, तर ते बाबांचं व्यक्तिमत्व सांगत असताना आघवी या जगा एक, शेव्य जैसे उदक तैसे जयाते तिन्ही लोक आकांक्षिती. ज्याप्रमाणे आहार प्रत्येकाचा वेगळा आहे, पण जगात सगळेजण पाणी एकच सेवन करतात, तसं ज्यांना तिन्ही लोकातले असणारे लोक मानतात, जयाते तिन्ही लोक आकांक्षिती. म्हणजे ज्ञानी पुरुषांकडे सगळ्यांना जावं असं वाटतं. सगळ्यांना, लहानापासून तर विद्वान व्यक्तीपर्यंत सगळ्यांनी जावं, सरपंचापासून तर राजकारण्यापर्यंत सगळ्यांनी जावं. जया ते तिन्ही लोक आकांक्षिती, हे ज्ञानी पुरुषांचं व्यक्तिमत्व असतं. सुखाशी चढावा जयाचे असणे, हे ज्ञानी पुरुषांचं व्यक्तिमत्व नसावं. त्या ज्ञानाला किंमत असते. नाहीतर ज्ञान पुष्कळ आहे. स्वामी विवेकानंदांनी चिंतन केलं असं, एखाद्या व्यक्तीकडे खूप विद्वत्ता आहे, पण त्याच्या स्वभावामुळे त्याला प्रश्न विचारण्याचं धाडसच कोणी करू शकत नाही, अशा ज्ञानाला किंमत नाही. तो त्या ज्ञानाने स्वतः संपन्न असेल, जगाला काय उपयोग आहे? म्हणून विक्षेप स्वीकारणारे महात्मे जगताकरता फार महत्वाचे असतात. मला फक्त सांगायचं की ज्ञानी पुरुषांकडे सगळ्यांना जावंसं वाटतं. ते त्यांचं ते व्यक्तिमत्व आकर्षक असतं. आणि त्यांचा आकर्षकपणा सांगत असताना ज्ञानोबा असं म्हणतात, त्यांचं मुख कसं असतं हो? स्वये स्वसनेचे ते सुकुमार, मुख मोहाचे माहेर. मला पुढचं सांगायचं आहे, माधुर्या झाले अंकुर दशन तैसे. त्यांचं दशन काय आहे? एखाद्या मधुर नावाच्या गोडीला अंकुर यावा. माधुर्या झाले अंकुर, माधुर्याला अंकुर फुटावे तसे त्यांचे दात असतात. म्हणजे चेहऱ्यावर ते आपल्याला आकर्षित करतील यात नवल नाही. त्यांनी स्मित हास्य करावं, त्यांच्या स्मित हास्यातून दंत पंक्तीचा प्रकाश पडावा, तेवढ्यात ते आपल्याला आकर्षित करतात. महात्मे पाहिल्याबरोबर आकर्षित करतील यात नवल नाही. महात्मा भोजन करत असताना सुद्धा आकर्षित करू शकतो, इतकं त्यांची भोजनाची पद्धती गोड असते. चला, तरी संवाद तोच दशन, जो समता शुभ्र वर्ण, संवादाच्या ठिकाणी असणारी समता, निपक्षपातीपणा, तोच काय आहे? दाताच्या ठिकाणचा शुभ्रपणा सांगितला. हा देव आहे तरी कसा हो? देव विघ्नराज आहे. म्हणजे विघ्नांचा राजा आहे. सगळ्या जगावर विघ्न टाकतो का? नाही नाही. विघ्नाचा राजा आहे, म्हणजे विघ्नावर नियामकत्व गाजवतो. सुख करता दुःख हरता, पुढे वार्ता विघ्नाची नुरवी असा अर्थ करायचा. नाहीतर मग सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. तुमचं नाव ऐकलं की विघ्नाची वार्ता, असं नाही. सुख करता दुःख हरता काय वार्ता विघ्नाची नुरवी, इथपर्यंत अर्थ करायचा. ते छंदामध्ये बसण्याकरता असंच म्हणावं लागतं, पण क्रियापदीकडे घ्यायचं. वार्ता विघ्नाची नुरवी. पुढे देव उन्मेष सूक्ष्मे क्षण विघ्नराज. कसा आहे हा देव? विघ्नराज आहे. सगळ्या विघ्नावर नियामकत्व गाजवणारा विघ्नांचा राजा आहे हा. पण कसा आहे? उन्मेष सूक्ष्म क्षण. गणरायाचं गजवदन आहे ना, गजवदन म्हणजे हत्तींचं मुख आहे, आणि हत्तीच्या सगळ्या मुखावर त्यांचे असणारे डोळे अत्यंत सूक्ष्म असतात, बारीक असतात, खूप बारीक असतात. हत्तीचं शरीर खूप स्थूल असतं, फार मोठं, पण डोळे मात्र सूक्ष्म असतात. आणि या देवाचे देखील सूक्ष्मे क्षण, ईक्षण म्हणजे डोळा सूक्ष्म आहे. पण ज्ञानोबा असं म्हणतात, यांचा असणारा हा डोळा किंवा दृष्टी कशी आहे? उन्मेष. त्या उन्मेषाला ज्ञान असं म्हणतात.
नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. ऐकलंय 13व्या अध्यायामध्ये पण ते उन्मेष नावाचा शब्द एक आलेला आहे. नमनामध्ये सुरुवातीलाच उन्मेष शब्दाचा अर्थ करत असताना अमृता ते पारोक म्हणे वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारोक म्हणे रस होते ओळंगणे उन्मेषाची. ऐका नाही उन्मेष शब्द आला बघा. तर उन्मेष म्हणजे ज्ञान, ज्ञानाची असणारी सूक्ष्मता. ज्ञान हे सूक्ष्मच असतं कारण परमात्माही सूक्ष्म आहे आणि सूक्ष्माला विषय करण्याकरता ज्ञानही सूक्ष्म असावं लागतं किंवा सूक्ष्म बुद्धी. बघा परमात्मा सूक्ष्म, त्याचं ज्ञान सूक्ष्म आणि त्याला ग्रहण करण्याची दृष्टी ज्याला प्राप्त झाली ती बुद्धी सूक्ष्म. परमात्मा सूक्ष्म आहे. सूक्ष्मात्मा तद अविज्ञेयम 13व्या अध्यायामध्ये परमात्मा सूक्ष्म विषयाला बुद्धीला जाणला जातो. कसा जाणला जातो? दृश्यते तो ग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवी. आणि ज्ञान तर सूक्ष्मच आहे ना. गगनाचे पालवे गाळून घेतले. परमात्मा ज्ञान स्वरूप असल्यामुळे सूक्ष्म ज्ञान आहे म्हणून ते ज्ञान सांगण्याकरता उन्मेष शब्द वापरला. असं सूक्ष्म ज्ञान ज्यांच्या दृष्टीच्या रूपाने प्रगट होतं त्या सूक्ष्म ज्ञानाची योजना सूक्ष्म असणाऱ्या डोळ्याच्या ठिकाणी करतात. देव उन्मेष सूक्ष्म क्षण विघ्नराज. सूक्ष्म क्षणाचा असणारा ज्ञानाची दृष्टी ज्याला आहे असा विघ्नराज देव आहे. कोण? भगवान गणेश. त्यांचं वर्णन केलं. आता गणरायाचा सगळ्या अवयवाचा विचार सांगितला पण कानांचा विचार राहिला की नाही. पुढे ज्ञानोबा चिंतन करतात. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवण स्थानी बोध मदामृत मुनी अली सेविती. मज अवगमलिया याला उत्प्रेक्ष अलंकार असं म्हणतात. मला असं वाटलं. जेव्हा एखाद्या ग्रंथकर्त्याला वाटतं ना ते वाटणं उत्प्रेक्ष अलंकाराचं द्योतक असतं. मज अवगमलिया मला असं वाटतं आहे. ज्ञानोबा म्हणतात मला पुन्हा वेदाच्या संबंधाने असं वाटलं तरी मज पाहता मागील ते उणे. आपला असणारा उणेपणा दूर करण्याकरता तो वेद काय झाला? गीतेच्या रूपाने प्रगट झाला. हे गमे वाटे भाषे उत्प्रेक्ष अलंकाराचं द्योतक असतं. मज अवगमलिया मला असं वाटलं. काय वाटलंय? दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी अवगमलिया. अवगमने म्हणजे वाटणे. दोन्ही मीमांसा. कोणत्या मीमांसा? जेव्हा एखाद्या विषयाच्या संबंधाने प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नाचं निराकरण करण्याकरता त्या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी जेव्हा अनेक प्रकारची प्रमाण घेऊन त्या विषयाच्या संबंधाने असणारे प्रश्न निराकरण केले जातात असा जो उत्कृष्ट विचार असतो त्याला मीमांसा असं म्हणतात. आणि मीमांसा दोन प्रकारच्या, एक पूर्व मीमांसा एक उत्तर मीमांसा. पूर्व मीमांसेमध्ये कर्माचा अत्यंत उत्कृष्ट विचार केला. त्या कर्माचा विचार करत असताना ज्ञानोबा असं म्हणतात बघा दोन मीमांसा आहे. दोन्ही कानांच्या ठिकाणी योजना करतात म्हणजे तुल्यता सांगतात. मीमांसा पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. तर त्या पूर्व मीमांसेमध्ये कर्माचा विचार सांगितला. कोणतं कर्म करावं, कसं करावं, कोणत्या कर्माच्या माध्यमातून काय काय फल प्राप्त होतं असा कर्माचा विचार पूर्व मीमांसेमध्ये सांगितला. आणि पूर्व मीमांसेच्या नुसार स्वर्ग नावाचं फल सांगितलं. पण स्वर्ग सांगण्याचं तात्पर्य नाही. काय? पामर पुरुषाने निषिद्ध कर्म करण्यापेक्षा कमीत कमी स्वर्ग फलाकरता सकाम कर्म करावं ही वेदाची भावना आहे. नाहीतरी तुम्ही निषिद्ध कर्म करणारच आहात ना, त्यापेक्षा एक काम करा ना, सकाम कर्म करा. निषिद्ध फलापेक्षा उत्कृष्ट फल भोगा ना. म्हणजे क्रमाक्रमाने पायरी पायरीने याचाही विकास व्हावा ही वेदाची भावना. आणि असं फल सांगण्याकरता पूर्वमीमांसा नावाचं शास्त्र प्रगट झालं. हे पूर्वमीमांसा नावाचं शास्त्र यातला जर आपण सकामता बाजूला टाकली, अहंकार बाजूला टाकला आणि कर्माचरण केलं तर चित्तशुद्धी नावाचं फल प्राप्त होतं. आणि ही चित्तशुद्धी ज्ञानाकरता फार उपयोगी आहे. म्हणून ज्ञानोबा त्या मीमांसेची एका गणपतीच्या कानाच्या ठिकाणी योजना करतात. अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी. श्रवण म्हणजे कानाच्या ठिकाणी ही मला मीमांसा वाटते आहे. आणि दुसरी मीमांसा आहे त्याला उत्तर मीमांसा असं म्हणतात. त्या उत्तर मीमांसेमध्ये ब्रह्माचं प्रतिपादन केलं जातं. ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान होण्याकरता ते आपल्याला हस्तगत होण्याकरता जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं प्रतिपादन केलं जातं. वैराग्याच्या द्वारे चित्तशुद्धी अगोदर कर्माने झाली आहे आणि चित्तशुद्धी झाल्यानंतर मग तुमचं असणारं अज्ञान दूर करून मल विक्षेप गेलेलाच आहे. अगोदर फक्त आवरण दूर करून तुम्हाला पुन्हा बोध प्राप्त व्हावा, मोक्ष प्राप्त व्हावा याकरता उत्तर मीमांसेची योजना आहे. ज्ञानोबा म्हणतात दुसरी मीमांसा मला दुसऱ्या कानाच्या ठिकाणी वाटते आहे. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी. आणि मग ही मीमांसा जर कानाच्या ठिकाणी असेल, गणरायाच्या कानाच्या ठिकाणी, तर कानाच्या वरून गणरायाच्या गंडस्थळावरून जो असणारा त्यांचा शीर्ष भाग आहे त्या गंडस्थळ असं म्हणतात.
त्या शीर्ष भागातून उन्मत्त असणारा जो हत्ती असतो गजराज, त्याच्यातून एक सुगंधी द्रव वाहत असतो, सुगंधी द्रव. आणि तो सुगंधी द्रव सहसा कानाच्या पाठीमागच्या भागातून वाहत असतो, गंडस्थळातून तो मध वाहत असतो. मग आता पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा हे दोन्ही कान आहेत, यांच्या ठिकाण जाऊन एक मध वाहतो आहे. मग त्या मधाचं श्रवण करण्याकरता तो सुगंधी असणारा रस असल्यामुळे सगळे भ्रमर काय करतात, गर्दी करतात. बोध म्हणजे ज्ञान, ज्ञानाच्या ठिकाणी आता काय पूर्वमीमांसेचं ज्ञानच आहे ना, कर्माचं ज्ञान. उत्तर मीमांसेचं ज्ञान आहे, तेच हे ज्ञान. दोन्ही ज्ञानाला बोध असं म्हणतात. ज्ञानोबा त्या बोधाच्या ठिकाणी मदाची योजना करतात आणि त्या मदाला पुन्हा अमृत असं म्हणतात. बोध मदा अमृत अली सेवेती, अली म्हणजे भ्रमर, भुंगे म्हणतात त्याला. ते भ्रमर काय करतात, त्या मदाचं सेवन करतात. मग ऐका, जे सकाम कर्माच्या माध्यमातून स्वर्गाला जाण्याची इच्छा करतात ते काय करतात, पूर्वमीमांसेतून वाहणार जे ज्ञान, ज्ञान नावाचा मध आणि त्या मधाचं ते अमृत म्हणून काय करतात, ते भ्रमर सेवन करतात. आता त्यांना तिथं अमृत मिळतं, पण ते काय मिळत नाही. जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेने पेले अमर, तरी देहाचे पुरंदर 14 जाती ऐसा कवन एक क्षराब्दीचा रस, त्यांना ते अमृत मिळतं. पण जाऊ द्या, स्वर्गातल्या अमृत दिल्यापेक्षा ते अमृत चांगलंच आहे, ऐका नाही. त्यांना बोध मद अमृत प्राशन करण्याकरता मिळतं. आणि जे उत्तर मीमांसेचं असणारं सेवन करतात ज्ञानाचं, त्यांनाही बोध मद प्राप्त होतो, पण त्यांना खरं अमृत प्राप्त होतं. हे ज्ञानामृत आहे. हे ज्ञानामृताचं सेवन करणारे ते अली भ्रमर कोण आहेत, तर ते साधक नावाचे भ्रमर आहेत. आणि इकडे पूर्व मीमांसेच्या असणाऱ्या मदाचं सेवन करणारे ते सकाम असणारे साधक आहेत. दोन्ही साधकच आहे, पण एक सकाम आणि एक निष्काम, दोन्हीचा अर्थ घ्यायचा. आता हा जो अली आहे ना, हा अली म्हणजे भ्रमर, तर हा भ्रमर कोण आहे, साक्षात भक्तराज अर्जुन आहे. ऐसी मुक्ती सहज ते आता परिसव तुझ, जे तो ज्ञानांबुज द्विरेफकी, त्याला द्विरेफ असं म्हणतात, ज्याच्यामध्ये 2 रेफ म्हणजे रकार येतात. भ्रमर एक र आला आणि मर मध्ये पुन्हा एक र आला, भ्रमर. ज्याच्यामध्ये 2 रेफ आले त्याला द्विरेफ म्हणजे भ्रमर असं म्हणतात. भगवंतानी अर्जुनाला भ्रमर असं म्हटलंय. जे तो ज्ञानांबुज द्विरेफकी मज अवगमल्या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी, बोध मदामृत मुनी अली सेविती. पुढे आता गणरायाला आवडणारा असणारा अलंकारिक रत्न आहे, त्याला पोळ असं म्हणतात. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेचे निकुंभ, सरिसे एकवटती इभ मस्तकावरी. प्रमेय प्रवाल सुप्रभ, प्रभ म्हणजे कांती आणि सुप्रभ म्हणजे ज्याची विशेष कांती आहे, चांगली कांती आहे, अशा प्रकारचं प्रवाल म्हणजे काय, कोवळ नावाचे रत्न. किंवा प्रवाल शब्दाचा काही असा अर्थ केलेला आहे, कोवळी असणारी झाडाची पालवी, त्यालाही प्रवाल असं म्हणतात. दोन्ही पण अर्थ आपण घेऊ शकतो, चालेल दोन्ही पण अर्थ. पण बघा, प्रमेय प्रवाल सुप्रभ, जास्त विस्तार नाही करायचा याचा. प्रमेय म्हणजे सिद्धांत. सिद्धांत म्हणजे काय, 2 महापुरुषांनी एकत्रित बसून ज्याचा निर्णय केला, निवाडा केला आणि निवाडा करून ज्याच्या संबंधाने सिद्धांत प्रतिपादन केला, अबाधित सिद्धांत. आता त्या सिद्धांताची कोणीही फोड करू शकत नाही, कोणी त्याला बाधित करू शकत नाही. अशा अबाधित असणाऱ्या सिद्धांतालाच प्रमेय असं म्हणतात. प्रमेय म्हणजे सिद्धांत, सिद्ध केलेला आहे. अंत म्हणजे निर्णय, ज्या संबंधाने त्याला म्हणतात सिद्धांत. हा सिद्धांत आहे ना दुसऱ्या अध्यायामध्ये, ना स्वत विद्यते भावो ना भाव विद्यते सतः उभयोः अपि दृष्टः अंतः. कोणी तत्वदर्शिभिः, तत्वाचं दर्शन ज्यांना प्राप्त झालं त्यांनी 2 पदार्थाच्या संबंधाने असा एक सिद्धांत प्रतिष्ठापन केला. दृष्टः अंतः, कोणता अंत सांगितला, निर्णय सांगितला की जो असत पदार्थ आहे त्याची विद्यमानता कधी नसते आणि जो सत पदार्थ असतो त्याचा अभाव कधी होत नसतो, याला प्रमेय असं म्हणतात. तर प्रमेय प्रवाल सुप्रभ, श्रुती आणि स्मृती म्हणजे वेदामध्ये आणि धर्मशास्त्रामध्ये जे सिद्धांत सांगितले, त्या सगळे असणारे सिद्धांत हेच कुणीतरी कांतिमान असणारं पोळ नावाचं रत्न आहे. आणि ते गणरायाला आवडतं, गणरायाला पोळ आवडतं. प्रत्येक देवाची रत्न ठरलेली आहेत, ते गणरायाला पोळ नावाचं रत्न आवडतं. तर अत्यंत सुसंपन्न कांती असणारं प्रवाल, सुप्रभ प्रवाल हे कोण आहे, तर वेदामध्ये आणि स्मृतीमध्ये प्रगट होणारे प्रमेय सिद्धांत यांची योजना ज्ञानोबराय प्रवाल नावाच्या रत्नाच्या, पोळ नावा रत्नाच्या ठिकाणी करतात. आणि त्या रत्नातून हे सिद्धांत कुठून प्राप्त झाले,
तर काही सिद्धांत द्वैताचे आहेत, काही अद्वैताचे आहेत. द्वैताद्वैततेचे निकुंभ अर्थ असा करायचा, सुप्रभ प्रमेय प्रवाल द्वैताद्वैत तेचे निकुंभ. थोडंसं थांबायचं कारण ते विशेषण आहे. द्वैत आणि अद्वैत याचा असणारा सिद्धांत हेच एक पोवळ आहे, कांतिमान असणारं पोवळ. आणि ते काय आहे? निकुंभ. निकुंभ शब्दाचा अर्थ होतो गंडस्थळे. ते भोयाच्या वरती असणारा जो फुगीर भाग असतो त्याला गंडस्थळ असं म्हणतात. ते गंडस्थळ त्या चित्रामध्ये आहे बघा, गणरायाच्या त्या आकृतीमध्ये. आता नंतर बघा प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेचे निकुंभ. भोयाच्या वरती असणारा जो फुगीर भाग त्याला गंडस्थळ असं म्हणतात. तर ते दोन्ही गंडस्थळ कसे आहे? समान उंचीचे आहेत, समान उंचीचे. इथं ज्ञानोबाने असं म्हणायचं आहे, द्वैतातला असणारा प्रमेय सिद्धांत आणि अद्वैतातला असणारा प्रमेय सिद्धांत या दोघांची तुल्य बळता समानच आहे. म्हणजे द्वैतालाही तेवढंच महत्व आहे आणि अद्वैतालाही तेवढंच महत्व आहे. याचा विस्तार थोडासा आपण उद्या करूया, आजची वेळ समाप्त होत आली. पण फक्त भावाचं ध्यानात ठेवा की द्वैत आणि अद्वैत यांचे असणारे प्रमेय सिद्धांत हेच सुप्रभ कांती संपन्न असणारं पोळ नावाचं रत्न आहे. आणि ते कसे आहे बघा? निकुंभ, गंडस्थळ आहे. पुन्हा इब मस्तकावरी, त्या हत्तीला इब असं म्हणतात. आणि इब मस्तकावरी ज्यांना हत्तींचं मस्तक बसवलेलं आहे असे गजराज, गणराज. इब मस्तकावरी त्यांच्या मस्तकावर सरिसे एकवटत, सरिसे म्हणजे सारखे एकवटत, एकवटलेले आहेत, वाढलेले आहेत किंवा मिळालेले आहेत. भाव असा होतो ओवीचा, गणरायाच्या गंडस्थळावर, हत्तीच्या मस्तकावर जे दोन गंडस्थळ एक उंचीनं वाढलेले आहेत, एक वटलेले आहेत, शोभिवंत होऊन दिसत आहे, त्या दोन गंडास्थळांच्या ठिकाणी द्वैताचा असणारा प्रमेय आणि अद्वैताचा असणारा प्रमेय अगदी समान रूपाने दिसत आहे. म्हणजे ज्ञानोबरायांच्या या विचारानुसार द्वैतालाही तेवढंच महत्व आहे आणि अद्वैतालाही तेवढंच महत्व आहे. द्वैताला आणि अद्वैताला समान महत्व देण्याचं काय कारण आहे त्याचा एक विचार सांगतो, म्हणजे उद्याच्याला विषय राहणार नाही. भाव असा आहे, पंचदशीमध्ये एक चौथं प्रकरण आलं बघा. त्या चौथ्या प्रकरणामध्ये असा विचार केला, ईश्वरेनापि जीवेन सृष्टम द्वैतम विविच्यते विवेके सती जीवेन हेयो बंध स्फुटी भवे. म्हणजे जीवाने निर्माण केलेल्या द्वैताचा विचार केला, परित्याग केला तर आपल्याला त्याचे असणारा बंध स्पष्टपणाने कळतो. आता पुढे विचार असा केला, ईश्वराने निर्माण केलेलं जे काही द्वैत आहे ना, ईश्वराने निर्माण केलेलं द्वैत, त्या द्वैतापासून तुम्हाला अद्वैताचा विचार करता येतो. जर द्वैतच नसेल तर अद्वैत सांगता येणार नाही. शून्य जे दावावे झाले तै बिंदुले पाहिजे एक केले, तैसे अद्वैत सांगावे बोले तै द्वैत कीजे. जर द्वैत असेल तरच अद्वैताचं कथन करता येतं. चौद्यम वा परिहारो वा क्रियताम. पण त्या भाषेमध्ये द्वैत भाषया अद्वैत भाषया चौद्यम नास्ती नापी तदुत्तरम. अद्वैत भाषेमध्ये काही बोलता येत नाही. मग खरं सांगा, ज्या द्वैताच्या माध्यमातून अद्वैताची प्राप्ती होत असेल आणि द्वैताच्या सापेक्ष येणारा अद्वैत भावही राहत नसेल, कारण द्वैतच नाही तर अद्वैत म्हणायचं कोणाला? मग द्वैतही नाही, द्वैत अद्वैताची प्राप्ती करून देत असल्यामुळे त्याला महत्व आहे. आणि द्वैताच्या मध्ये कारण काय आहे? शास्त्र नावाचं द्वैतच आहे की नाही, आचार्य नावाचं द्वैतच आहे की नाही, ईश्वर नावाचं द्वैतच आहे की नाही. या द्वैताच्या माध्यमातून, कारण परब्रह्माच्या ठिकाणी कोणताच भाव नाही, ईश्वर आणि परब्रह्माची तुल्यता एकच आहे खरं तर. म्हणजे आचार्यांचं द्वैत असेल, शास्त्राचं द्वैत असेल आणि ते द्वैत जर तुम्हाला अद्वैताची प्राप्ती करून देत असेल तर त्या द्वैतालाही महत्व दिलं पाहिजे. नाहीतर असं म्हणायचं नाही अद्वैत भाषा आहे आमची, आता गुरुंना नमस्कार करणार नाही, असं चालणार नाही. त्या द्वैताला महत्व आहे. ज्या द्वैतातून आपल्याला अद्वैताचा बोध प्राप्त होत असेल तर त्या द्वैताला किंमत दिली पाहिजे. द्वैताच्या माध्यमातून अद्वैत कथन होत असेल तर त्याही द्वैताला किंमत दिलीच पाहिजे. आणि पुढे असं होत आहे, ज्या द्वैताचा तुम्ही स्वीकार केला, अद्वैत स्वरूपाची प्राप्ती करून घेतली, एकदा अद्वैत स्वरूप प्राप्त झालं तर अद्वैत हा भावही राहत नाही, कारण तोही द्वैताच्या सापेक्ष आलेला आहे. म्हणजे नाही द्वैत, ज्याच्या ठिकाणी द्वैत नाही हे सांगण्याकरता पहिल्यांदा द्वैत सांगावंच लागतं की नाही. मग आता द्वैतच नाही तर अद्वैत म्हणायचं कोणाला? म्हणून ज्ञानोबरांच्या या मतानुसार दोघालाही सारखी किंमत आहे. प्रमेय प्रबाल सुप्रभ द्वैताद्वैततेचे निकुंभ सरिसे एकवटतीभ मस्तकावरी. इथपर्यंतचा विचार झाला. आता गणरायाच्या मस्तकावर असणारा मुकुट, त्या मुकुटावर असणारी पुष्प कोणती, तो विचार आपण उद्या करूया. झालेलं चिंतन विश्वमावडी ज्ञानोबराय सकल गुरुजनांच्या चरणी आपणा सर्वांच्या अंतकरणात विराजमान.
सर्व व्यापक परमात्म्याच्या चरणी समर्पित करून चिंतनाला पूर्णविराम. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.